हाय, हॅलो, नमस्कार. मी उषा लेंगरे. आज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे सॅटर्डे आणि आज आम्ही गेलो होतो विराटला घेऊन मंदिरामध्ये. स्त्रिया आमच्या इकडे मंदिरामध्ये जात नाही, तर इथे आहे हनुमानाचं मंदिर. तर मी त्याला पाया पडायला आतमध्ये सोडलं. आमच्या इथे स्त्रिया आतमध्ये जात नाहीत, मंदिराच्या आतमध्ये बाहेरूनच पाया पडतात. तर याला मी आतमध्ये जाऊन पाया पडायसाठी सांगितलं. तर तो पाया पडून बाहेर आला आणि तिथे टीकासुद्धा लावून आला आणि परत त्याला सांगितलं की उलटा फिरून तिथे पाया पड. तर आज होता सॅटर्डे आणि मॉर्निंगचा क्लास असल्यामुळे मग तो 11 वाजता सुटला आणि सकाळी मग माझा उपवास होता, त्याच्यामुळे मी तर काही नाश्ता केला नाही. पण या लोकांनी आणले होते मेंदूवडे बाहेरून, तर त्यांनी तोच नाश्ता केला. तर आज सुट्टी होती, तर मग यांना बोलले की डीमार्टमध्ये जावा आणि सामान भरून आणा. तर त्याच्या अगोदर ही पूर्वतयारी करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही जेवढं सामान लिहून ठेवाल किंवा लिस्ट काढून ठेवाल तेवढंच ते आणलं जातं. परंतु डीमार्टला जर तुम्ही असंच न लिस्ट काढता जाल तर अगदीच आपले 7-8 हजाराला घर फाटलेच जाते. त्याच्यामुळे कधीही जायच्या अगोदर तुम्ही लिस्ट काढा आणि मगच तुम्ही डीमार्टला जावा. सामान खूप छान भेटतं, पण आपलं डोळे सगळीकडे फिरलेले असतात आणि आपल्याला सगळ्याच वस्तू छान अशा हव्या अशा वाटतात. त्याच्यामुळे कधीही कोणत्याही स्त्रीने लिस्ट काढावी आणि मगच डीमार्टला जायचं ठरवावं, असं मला तरी वाटतं. तर मला जेवढं हवं होतं तेवढं मग मी लिहिलं लिस्टमध्ये आणि त्यांना ती लिस्ट दिली. तेवढीच ते घेऊन आलेले आहेत. तुम्हाला दाखवते आता मी. तर ओरिओ अगदीच महिन्यातून एखादा किंवा दुसरा पुडा असतो, जास्त काही नाही. अगदीच त्यांच्यासाठी काही नाही घेतलं तर कॅडबरी एखादी घ्यावी, रडू नये म्हणून. तर त्यातच ती खुश होऊन जातात. शेंगदाणे त्यांना 2 किलो आणायला सांगितलेले आणि आम्ही बाजरी सध्या गावावरून आणत नाही आहे, कारण इथे खराब होते मुंबईमध्ये. त्याच्यामुळे मग डीमार्टमधून बाजरी घेतो आणि दुकानामध्ये बघितली तर बऱ्यापैकी बाजरी एवढी चांगली नाही लागत. मग डीमार्टची आम्हाला लास्ट टाईम आम्ही आणलेली तेव्हा छान लागली, त्यामुळे मग डीमार्टमधून 38 रुपयांनी आम्ही ती बाजरी घेतलेली होती. छान होती. आणि साबुदाणा आणि भगर अर्धा किलो आणली, कारण उपवास अगदी 2 दिवस राहिले होते. मग म्हटलं कशाला उगाचच, मग त्यांना शनिवारसाठी फक्त म्हटलं असू द्या आणा. मग 2 किलो शेंगदाणे आणि 5 किलो गहू, कारण गेल्या महिन्यामध्ये आम्ही 10 किलो गहू भरले होते. तर आता दिवाळी आलेली आहे आणि साफसफाई पण करायची आहे. उगाचच घरात सामान आणून ठेवणं काही गरजेचं नाही आहे. त्यामुळे मग जेवढा पाहिजे तेवढाच बाजार आणावा आणि टोटल मी जेवढा सांगितलं तेवढाच त्यांनी आणला. तुम्ही पाहिजे तर लिस्ट बघा. आणि 1000 रुपये फक्त गेले. आणि जर सामानाची लिस्ट न काढता तुम्ही हा बाजार भरला असता तर शक्य होईल तितकं आपला 2,500 ते 3,000पर्यंत बाजार होतो. तर इथे महत्त्वाची गोष्ट, दुपारनंतर आम्हाला सुट्टी असते सॅटर्डे संडे. तर मी मुलांचा थोडासा अभ्यास घेते, जेणेकरून त्यांना अभ्यासाला थोडीशी मदत होते. कारण स्वतः घेणं आणि ट्युशनमध्ये घेणं खूप फरक असतो. स्वतः तुम्ही अभ्यास घ्याल तेवढा खूप फरक पडतो तुमच्या मुलांमध्ये. तुमचं लक्ष किती आहे हे सुद्धा मुलं बघतात आणि मुलांचंसुद्धा लक्ष किती आहे अभ्यासाकडे हे सुद्धा आपल्या लक्षात येतं आणि मुलं कुठपर्यंत अभ्यासामध्ये पोचलेत ते सुद्धा कळतं. तर बऱ्याच पालकांना मला हे सांगायची इच्छा आहे की जितकं मुलांकडे तुम्ही लक्ष द्याल, अगदी तुम्हाला 15 मिनटं किंवा अर्धा तास जरी मिळाला तर ती 15 ते अर्धा तास जी मिनिटं आहेत तुम्ही त्यांना प्रॉपर द्या. आणि बाकी घरातली कामं तुम्ही मुलांना शिकवत जा. मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, काहीच हरकत नाही. मुलं आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव करू नका. सगळी घरातली कामं मुलांना शिकवा. अगदी मुलं लहान असतील तरीही काही टेन्शन नाही. ती मुलं जी घरातली कामं आहेत ही मुलांना शिकवण्याची गरजेचीच आहे. ॲटलिस्ट त्यांना नॉर्मली स्वतःची कामं स्वतः करायला शिकवा, जेणेकरून आपल्या अंगावरती त्याचा भारसुद्धा पडू नये आणि त्यांनासुद्धा त्या कामाची सवयसुद्धा लागावी. म्हणजे अंगवळणी पडतं जेव्हा तुम्ही सवय लावाल तेव्हा. आणि जितका मुलांचा तुम्ही अभ्यास घ्याल तितकंच त्यांच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून मुलांनासुद्धा बाहेर जाण्याची गरजसुद्धा पडली नाही पाहिजे मुलांसोबत खेळताना. आणि ती मज्जा आपण घेऊ शकतो. हे खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण बऱ्याच पालकांना मुलांसोबत वेळ घालवता येत नाही, कारण त्यांचं काम आणि ऑफिसच्या ह्याच्यामध्ये. तर बरेच असे होम बेकर असतील जे घरातून काम करत असतील, त्यांनी थोडा तरी वेळ काढावा आपल्या मुलांसाठी आणि थोडा वेळ त्यांनासुद्धा द्यावा. तर काही असे छोटे छोटे पार्ट असतात ते आपण आपल्या मुलांशी सेव्ह करून ठेवावेत.
आणि ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल किंवा मुलांना सुट्टी असेल तर तुम्ही थोडंसं मुलांसोबत बोलत बोलत गप्पा मारत मारत तुम्ही तुमची कामे करू शकता. एखाद्या किचनच्या खिडकीवरती मुलाला बसवायचं किंवा मग कुठेतरी बाजूला वरती वगैरे बसवायचं आणि त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत तुम्ही तुमची कामे करू शकता. अगदीच एखादी भाजी करत असाल तर ती भाजी कशी करायची किंवा त्या भाजीचं नाव काय आहे किंवा याला काय म्हणतात, अगदी बाजारातनं भाजी जरी आणली आणि ती निवडत जरी असला तरी कशी निवडायची किंवा काही भाज्या मुलांसाठी अशा असतात की माहिती नसतात त्याची नावं सांगू शकता तुम्ही त्याची. तर इथे मी सकाळी चुक्याची भाजी आणली होती, त्याची नावंसुद्धा मी सांगितली आणि संध्याकाळी 4च्या आसपास मी माझं किचन अगदी क्लीन करून ठेवलं व्यवस्थित आणि आम्हाला थोडासा बाहेर जाण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला. भाज्या साफ झाल्या, सगळी घरातली कामं आवरली आणि थोडंसं बाहेर जाण्यासाठी वेळसुद्धा मिळाला. अशी छोटी छोटी कामं तुम्ही करू शकता मुलांसकटी गप्पा मारत मारत, अगदी इझिली होतात. किंवा आईच्या फोन वगैरे चालू असेल तेव्हा तुम्ही ती कामं नक्कीच करू शकता. एखाद्या वेळी फोनवरती गप्पा मारत मारत वेळ कसा काम करताना निघून जातो हे समजतसुद्धा नाही. तर अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत शेअर केल्या. कशा वाटल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा अशा छान छान टिप्स आणि ट्रिक्ससाठी.